एक लक्षात घ्यायचं, ज्या व्यक्तीचा विचार आपल्याला सकाळी उठल्यापासून जी चालू होतो, त्या व्यक्तीच्या आठवणी, समजा त्याचं बोलणं अथवा काही काही आठवतं. अगर सारखं सारखं तिच्याकडे मन खेचल्या जातं. म्हणजे आपण झोपेपर्यंत कितीतरी वेळा ती व्यक्ती आपल्याला आठवते. आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी, कितीही टाळायचा. खूप कामात असेल तेवढ्यापुरतं विसराळी. पण ज्या वेळेस आपण एकांतमध्ये एकटे असू, एकटं काम करत असू एकट्या ह्याच्यात, तर त्या व्यक्तीचा जर तुम्हाला विचार सतत येत असाल ना, सारखे सारखे जर आठवत असेल ना, तर समजायचं की हे सत्य प्रेम आहे, हृदयापासून प्रेम आहे, वर उपचारी नाही. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला बोलत बी नसाल, काही नसाल, पण ती सतत सतत आपल्याला ते सिग्नल देत असते. म्हणजे ती सुद्धा व्यक्ती तुमची आठवण काढत असते. तिला पण तीच परिस्थिती जाणवते. तुम्हाला जे होतं ते तिला पण तेच होतं. मग हे असतं प्रेम. ही ईश्वरी देणगी आहे. इथे वासना वगैरे काही नसतं. आणि ही खरं प्रेम म्हणतात त्याला. ही नैसर्गिक प्रेम म्हणतात त्याला. इथे शारीरिक प्रेम वगैरे काही नाही. शारीरिक आकर्षण म्हणतात हे याच्यात नाही मोडत. ज्याच्यासाठी आपला जीव तळमळतो, ज्या व्यक्तीसाठी आपल्याला एक दोन शब्द तरी तिच्या ऐकावेशी वाटतात, बोलावंसं वाटतं, त्याच्या मेसेजची वाट बघावीशी वाटते, सतत सारखी आठवण येते. हे ईश्वरी देणगीतलं प्रेम म्हणतात त्याला. ती कशी असेल, सुंदर असू न ते तिथं काही देणं घेणं नाही. ते कसंही असू, ही जी निसर्गानं जोडलेलं आहे, ईश्वरी शक्तीनं जी जोडलेलं असतं ना, हे कधीच नाहीसं होत नाही. आपण कितीही प्रयत्न केला, खूप राग आणला त्या व्यक्तीबद्दल, काय त्याशी तिचे उणे दुने काढले, आपण तिच्या स्वभावाबद्दल काही गोष्टी तिरस्काराच्या निर्माण झाल्या, पण आपलं मन, वरलं मन करतं तसं. वरलं मन राग आणण्याचा प्रयत्न कर, पण आतलं मन ते सत्य असतं. आतलं मन कधीच बदलत नाही. जे आतल्या मनाला त्याचे विचार पटलेलेत ना, ती योग्य ना, ती कधीच सोडत नाही. आणि ती आतलं मनच ही खरं काय ते दाखवतं. तुम्ही कितीही रागराग करा, ह्याचं सोडायचं, ह्याला ही नकोय मला, ह्याच्यापासून काहीही करायचा प्रयत्न करा, काहीही करा, पण आतलं मन अचानक जाग होतं, आणि ते सिग्नल देतं, नाही, चुकीचं करतेस तू, चुकीचा करतोस तू. हे ईश्वरी प्रेम आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, काय असं जर होत असेल ना, असं जर तुमच्या बाबतीत होत असेल, तर ही सत्य प्रेम आहे, खरं प्रेम आहे, ईश्वरी देणगीतलं प्रेम आहे. तर अशा व्यक्तीला तुम्ही दूर करू नका. अशा व्यक्तीला जर तुम्ही दूर केलं, तर तुम्ही आयुष्यभर असंच तळमळत राहता, असंच तळमळत आहे. तुम्ही जरी चांगल्या इकडे राहत असाल, तरी तुमचं आतलं मन ही सिग्नल देतच राहील. तुम्हाला निराशा येईल, तुम्हाला कामामध्ये लक्ष लागणार नाही, काम करावं उत्साह राहणार नाही. त्याच्यासाठी हे प्रेम जर असेल ना, तर त्याच्यासाठी दोन शब्द बोलत जा, त्याच्यासाठी वेळ द्या, एकमेकाला वेळ द्या, मग तुम्हाला आनंद वाटेल. पण तुम्ही असं तुटतुट राहिलात ना, तर तुमचं तळमळण मन, तुम्हाला काही ना काही विकार होऊ शकतात, मानसिक ताण येऊ शकतो, उद्देशाला तुम्ही येडे होऊ शकताल. हो, असं दुखणं ही ना, हे अंतर्गत मनातलं धड सांगता येत नाही ना, बोलता येत नाही. अवघड ठिकाणचं दुखणं आहे. नाही, तुम्हाला वाटेल अवघड ठिकाणचं दुखणंच आहे, सांगता येत नाही ना, बोलता येत नाही म्हणतात ना, पण ही दुखणं फार बेजार करतं, लक्षात घ्या. हे तारुण्यातच टिकल असं वाटतंय का तुम्हाला? तसं काही नाही. तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत ही विसरत नाहीत तुम्ही. ही नैसर्गिक आहे, ही याच्यात काही गैर नाही, याच्यामध्ये काही गैर नाही.
तुम्हाला ही जी गोष्ट मी सांगितली ना, तसं वाटतं ना तुम्हाला, तर तुम्ही अवश्य त्या व्यक्तीशी बोलत जा, हे करत जा. काही नाही, तुम्हाला बरं वाटेल, तुमचं मन स्थिर होईल, दुसरं काही नाही.